नमस्कार, मी लक्ष्मण हजारे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमध्ये काही दिवसापासून स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार हे अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी किंवा लोकांच्या डोळ्याचे पानं पुसण्यासाठी मोठ्या तावडीने सरसावले आहेत. परंतु मित्रांनो, मी सांगतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दोषी कोण? अनधिकृत बांधकामांना दोषी स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार, पालकमंत्री, पालिकेचे आयुक्त, उपायुक्त आणि वॉर्ड ऑफिसर, आणि तेवढेच जबाबदार पोलीस प्रशासन देखील आहे. कारण काय झालं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे आमदार, खासदार आणि नगरसेवक आहेत यांचेच लोक ते अनधिकृत बांधकाम करतात आणि ह्याच लोकांनी अनधिकृत बांधकामांना बिल्डरांना पाठीशी घालतात. आणि आता सांगतात, कोणी सांगतं अक्का बोक्का हे ते, हे काही नाही, हे सगळे हे राजकारणी लोकांचं थोतांड. हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे अनधिकृत बांधकाम झाले, ज्या आरक्षित जागेवर, काही ठिकाणी गार्डनचं रिझर्वेशन आहे, काही ठिकाणी शाळेचं रिझर्वेशन आहे, काही ठिकाणी हॉस्पिटलचे रिझर्वेशन आहेत. ह्या रिझर्वेशनवर जेव्हा बिल्डिंग बांधत होते तेव्हा कोणी RTI कार्यकर्त्यांनी तक्रार केली तर स्थानिक नगरसेवक, आमदार किंवा खासदार फोन करून पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना सांगणार की ते माझा माणूस आहे, हो माझा माणूस आहे. आणि आता कशाला बोंबा मारता? आता तुटतील घरं गोरगरिबांना लुटण्याचं काम करत असतील तर हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी नाही, परंतु इथले जे आमदार, खासदार आहेत ना, ह्याच लोकांनी गोरगरिबांना देशोधडीला लावण्याचे काम केलेले आहे. कारण काही ठिकाणी काही लोक रिटायर झाले, त्यांनी रिटायरमेंटचे पैसे घरे घेण्यासाठी टाकले, ते पैसे आता बुडीला गेले, त्यांचे घरं तुटणार आहेत. आणि आता काही नगरसेवक, आमदार, खासदार म्हणतात मी हे करीन. अरे तुमच्याच क्षेत्रखाली तुमच्या वाढदिवसाला बॅनर लावणारे कोण? तेच अनधिकृत बांधकामाचे बिल्डर. दादाचा, नानाचा, मामाचा, काकाचा बॅनर तेच बिल्डर लावतात. म्हणून मी सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छितो की जे काही अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्याला जबाबदार असणारे लोक, म्हणजे ज्या वार्डमध्ये, कल्याण डोंबिवलीच्या ज्या वार्डमध्ये अनधिकृत बांधकाम झाले त्या ठिकाणचा स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार, पालकमंत्री, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, वॉर्ड ऑफिसर, आणि तेवढेच जबाबदार आहेत पोलीस प्रशासन देखील. पोलीस प्रशासन थोडं काम करायचं असेल तेव्हा पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त देत नसल्यामुळं पोलीस प्रशासन तेवढंच जिम्मेदार आहे. म्हणून मी सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छितो की इथल्या नगरसेवक, आमदार, खासदारावर तुम्ही काही लक्ष देऊ नका. हे फक्त काय आपण दोघं भाऊ आणि चार आण्याचा खाऊ म्हणणारे आहेत आणि मिळून वाटून खाणारे लोक आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.